दुंडग्यामध्ये शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, अजित पवार गटाचे, चंदगड विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते दुंडगे गावातील रस्त्यांचे तसेच ग्रामपंचायत बांधकामाचे भूमिपूजन व बांधकाम कामगारांना भांडी वाटप केली। याप्रसंगी दुंडगे पंचक्रोशीतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते, औरणा गावचे नेते अभिजित पाटील, तानाजी भोसले, नूलचे कंत्राटदार जयसिंग चव्हाण साहेब, ॲडव्होकेट पाटील साहेब तसेच दुंडगे गावातील महिला व पुरुष मंडळी उपस्थित होते। यावेळी आमदार राजेश पाटील यांनी भाषण केले। तसेच दुंडगे गावाला 2,80,00,000 निधी दिल्याबद्दल दुंडग्यातील नागरिक व सरपंच लाटकर मॅडम यांनी आभार मानले। येऊन की ग्रामपंचायत इमारतीची जागा किंवा आपल्याला इमारतीसाठी निधी पाहिजे हे कदापि मला कधी सांगितलं नाही। मी प्रशासनातल्या अधिकाऱ्यांना बोलून घेतलं। ज्या वेळेला जेवढे प्रस्ताव दिले ते सगळे पुढे देखील त्यांनी दुंडगे गावाला निधी देतील अशी आम्हाला खात्री आहे। ग्रामपंचायत कार्यालय मंजूर झाले आहे, रस्त्यासाठी निधी भरपूर दिलेली आहे। त्यामुळे आमचे दुंडगे गाव जास्तीत जास्त त्यांना मतदान मताधिक्य देऊन देण्यासाठी प्रयत्न करणार, असे त्यांच्यासाठी राहतील करणं हे तितकंच महत्त्वाचं आहे असं मला वाटतं। कारण का या दुंडगे गावामध्ये या गडिंग्लजच्या पूर्व भागामध्ये एक वैचारिक परंपरा आहे आणि ती वैचारिक परंपरा आपल्या गावातील गुरुवर्य एम.एन. कुलकर्णी यांच्या माध्यमातून ती सुरुवात झाली। त्याचबरोबर कविवर्य प्राध्यापक प्रसन्न कुमार पाटील साहेब या गावचे राज्य सरकारनं ज्यांचा गौरव केला होता किंवा त्यांच्या कवितांचा सर्व संग्रह महाराष्ट्रभर प्रसिद्ध झाला होता, असे एक नामवंत कवी आपल्या गावातले आहेत। डॉक्टर R.S. संकपाळ हे KDCC बँकेवरती ज्येष्ठ संचालक म्हणून तिथं त्यांनी कार्य केलं। रावसाहेबांना मडकरी हे सुद्धा KDCC बँकेमध्ये जिल्हा स्तरावर त्यांनी कार्य केलं होतं। शिवगोंडा देसाई, त्याचबरोबर बाबूराव मडकरी साहेब, हे अशी अनेक मंडळी त्या दुंडगे गावच्या वैभवामध्ये किंबहुना वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, मग ते शैक्षणिक क्षेत्र असेल, कला क्षेत्र असेल, किंबहुना सहकार क्षेत्र असेल, यामध्ये या दुंडगे गावानं चांगल्या तऱ्हेची कामगिरी करून या गावाचं नावलौकिक वाढवण्यामध्ये त्यांनी फार मोलाचं योगदान दिलं होतं। आणि आज माझी इथं या सर्व उपस्थित मंडळींना विनंती आहे, कुठंतरी गेल्या या 10 वर्षामध्ये ह्या दुंडग्या गावाचं हे लौकिक राजकीय पटलावर कुठंतरी मागे राहिलेलं असं मला वाटतं। आणि त्या दृष्टिकोनातून तुम्ही सर्वांनी जर आमच्यासोबत हातात हात घालून काम केला तर नक्की तुम्हाला तालुका स्तरावरती असेल किंवा जिल्हा स्तरावरती असेल, चांगल्या तऱ्हेची कामगिरी करण्याच्या दृष्टिकोनातून जे होतकरू कार्यकर्ते असतील त्यांना नक्की इथून पुढच्या कार्यकाळामध्ये संधी दिल्याशिवाय हा राजेश पाटील राहणार नाही, याची ह्या निमित्तानं त्या हनुमनी आणि ह्या मंदिराच्या परिसरामध्ये मी तुम्हाला शब्द देतो। गेल्या अनेक वर्ष मी पाहिलेलं आहे की या गडिंग्लजच्या पूर्व भागावरती सातत्यानं अन्याय होत गेला होता। आज पूर परिस्थिती लोटली तर पहिलं गाव जे पाण्याखाली जातं ते दुंडगे जातं। तर निम्म गाव म्हणजे तुमच्या गावच्या वेशीपर्यंत 2019ला महापूर आला आणि त्यावेळेला ते पाणी तिथं साठलं होतं। त्यावेळी पांगारकर मॅडम असतील, मी असतील, खासदार संजय मंडलिक असेल, आम्ही या भागाचा पूर परिस्थितीचा दौरा सुद्धा केला होता। आणि त्यामुळं अनेक गोष्टी माझ्या या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये तुम्ही सर्वांनी मला साथ दिली। माझ्यासारख्या एक सर्वसामान्य चंदगडकराला या मतदारसंघाचं नेतृत्व करण्याची संधी दिली आणि त्यावेळेला आपल्याला सर्वांना विश्वास होता की नाही मला माहित नाही, पण तुम्ही सर्वांनी त्या 14 उमेदवारांमध्ये हा एक उमेदवार आहे, तो आपलं भलं जरी नाही केला तर आपलं वाईट तरी करणार नाही म्हणून तुम्ही मला सर्वांनी निवडून दिलात।
त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद मानतो। आणि आज मला तो विश्वास आहे की ह्या तुमच्या लोकप्रतिनिधीनं, ह्या तुमच्या आमदारानं गेल्या 4.5 पावणे 5 वर्षामध्ये जी केलेली कामगिरी आहे, तुम्हाला त्याची खंत सुद्धा राहणार नाही की आम्ही ह्या आमदाराला निवडून दिलो आणि हे ना आमच्या गावाकडे बघितलं नाही, आमच्या भागाकडे बघितलं नाही, अशा तऱ्हेची खंत मला वाटत नाही कुठल्या गडिंग्लज तालुक्यातल्या ह्या चंदगड विधानसभा मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांना किंवा त्या नागरिकांना आज वाटत असेल। कामाच्या संदर्भात जर बोलायचं झालं तर दुंडगे गावामध्ये आज आपण आपल्या ग्रामपंचायतीच्या नवीन इमारत पूजन आपण माझ्या हस्ते आज इथं सुरुवात केलेली आहे। त्यासाठी 25 लाखाची निधी आपण उपलब्ध करून दिली। आज येताना रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी 10 लाख आणि प्रमुख गावातला जो रस्ता खराब झालेला आहे त्यासाठी 10 लाखाचं शुभारंभ केलं। म्हणजे आज या विकासाच्या माध्यमातून आपण या कामाच्या जोरावर आपण या गावाच्या विकासाला गती देण्याचं काम केलेलं आहे। आणि आपण सुद्धा ग्रामपंचायत सदस्य आणि सर्वांनी मला वाटते जे ओझं माझ्यावर घातलेलं आहे ते बैल जोडीनं देऊन, जसं आपण बैलांच्या जोडीनं आपण इथली जी आपल्या शेताची मशागत करता, मला वाटते तशीच इथल्या भागाच्या विकासाची मशागत ह्या राजेश पाटलांनी करावी, याची आठवण आणि स्मरण त्याला राहावं म्हणून मला वाटतं ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी मला बैल जोडी दिलेली आहे। त्याबद्दल मी तुम्हाला अभिवचन देतो की गेल्या 5 वर्षामध्ये साधारण 83.50 लाखाची कामं या गावामध्ये झालेली आहेत। शेतातील मधील सुतार संकपाळ माळाकडे जाणाऱ्या रस्त्याला 10 लाखाची निधी दिली। आयजी पाटील वसाहत खडीकरणासाठी 7.5 लाखाची निधी दिली। पालखी मार्ग खडीकरण 6 लाखाची निधी दिली। नाईक गल्ली डांबरीकरण 5 लाख, नवीन वसाहत दलित वस्तीमध्ये 10 लाखाची निधी दिली। आजची जी सर्व कामं 45 लाखाची, तर ह्याचा सर्व गोळाबेरीज केला तर 83.5 लाख आणि जल जीवन मिशन मार्फत 1,30 लाखाची नळ पाणी योजना, म्हणजे साधारण 2,13,50,000ची निधी आज दुंडगे गावासारख्या या गावाला दिलेली आहे। मला वाटत नाही 10 वर्षाच्या कार्यकाळामध्ये एवढी मोठ्या संख्येनं निधी आपल्याला 5 वर्षाच्या एका आमदारच्या कार्यकाळात आपल्याला मिळाले काय दुंडगेकरांनो? म्हणजे आपण कामातून उभा आहोत। आम्ही येऊन इथं फक्त घोषणा देत नाही किंवा आम्ही येऊन इथं आश्वासनं देत नाही आणि आम्ही कुणी केलेल्या कार्याचं श्रेय घेत नाही। आम्ही आमच्या कार्यकर्तृत्वावर इथं जी बसलेली सर्व